नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन सर्वांच्या आवडीचे. तर या ठिकाणी आपण एका पातेल्यात दीड पावणे 2 वाटी साखर टाकलेली आहे आणि त्यात आपण 2 वाटी पाणी टाकणार आहोत. हे मी आता पाणी ओतलेलं आहे. त्याच्यात अजून 1 वाटी पाणी मी ॲड करते या ठिकाणी आणि हे 10-15 मिनटं खूप झाले पाक उकळून घेण्यासाठी. आणि हे हाय फ्लेमवरती मी पाक ठेवलेला आहे आणि त्याच्यात मी थोडीशी वेलची पूडसुद्धा ॲड केलेली आहे. नंतर थोडंसं पाणीसुद्धा ॲड करून वेलची पूड वगैरे टाकलेली आहे. आणि हे आहे गिट्सचं गुलाबजामुनचं पॅकेट आणि मी घरी पण मावा आणलेला डेअरीमधून. तर मैदा थोडा घेतलेला आहे, थोडासा रवा आणि साखर आणि हा गिट्सचा मावा पण मी त्यातच ॲड केलेला आहे. तर माझ्या नवऱ्याचा बड्डे असल्यामुळे हे गुलाबजामुन बनवत होते. तर त्यात आपण दूध टाकून थोडं थोडं, एकदम दूध ओतायचं नाही, थोडं थोडं मळून घ्यायचं. आणि हा आपला पाक तयार झालेला आहे. एका साईडला हा पाक तयार झालेला आहे आणि गुलाबजामुनच्या आपण गोळ्या अशा रेगा न पडणाऱ्या अशा गोळ्या बनवून घ्या. रेगा जर पडल्या तर ते गुलाबजामुन फुटतात. असे स्ट्रेक्चर आलं पाहिजे पिठाचं. आणि ह्या गोळ्या अशा स्मूथ विना रेषावाल्या झाल्या पाहिजे. ती रेष तेलात टाकल्यानंतर खूप मोठे फुटून ती ही होते. त्यामुळे गुलाबजामुनला रेषा येणार नाहीत ह्याची काळजी आवर्जून घ्या. माझ्यासुद्धा काही गुलाबजामुनला रेषा आल्या होत्या. आणि हे आपण व्यवस्थित लो फ्लेमवर तळून घ्यायचं आहे हे. आणि आपले रेडी झालेले आहेत गुलाबजामुन. या सर्वांनी खायला. कसे आहेत कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.